चलो वेलकम टू ऑल. बघा, स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2025 द रिअल फर्टिलिटी क्रायसिस हा युनायटेड नेशनचा एक अहवाल हा प्रसिद्ध झालेला आहे. आणि काल तुम्हाला माहित असेल की मी या रिपोर्टवर डिटेलमध्ये लेक्चर आपल्या युट्यूबवरच घेतलेला आहे. बरोबर, एक वेळा ते बघून घ्या. आणि त्याची नोट्स जी आहे ते मी खाली पिन करून दिली कॉमेंट बॉक्समध्ये. तर त्या लिंकवर तुम्हाला पीडीएफ नोट सुद्धा काय होऊन जाईल, उपलब्ध होऊन जाईल. फक्त यामध्ये बघा विषय काय आहे तर द स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2025 द रिअल फर्टिलिटी क्रायसिस हा रिपोर्टचा मेन गाभा आहे. बरोबर, यामध्ये आपण मुख्य भर फक्त प्रजनन दर म्हणजे फर्टिलिटी रेटवर देणार आहोत या सत्रामध्ये. आणि मुख्य उद्देश फक्त आकडेवारी आहे. आता पहिल्यांदा कन्सेप्ट बघा, फर्टिलिटी म्हणजे काय, प्रजनन दर म्हणजे काय. प्रजनन दराचा अर्थ होतो एका विशिष्ट कालावधीमध्ये स्त्रियांची बालकांना जन्म देण्याची क्षमता. तो जो कालावधी आहे तो कालावधी हा 15 ते 49 हा मोजला जातो. या कालावधीमध्ये त्याला काय म्हणतात की महिलांची प्रजनन क्षमता ही मोजली जाते. आता यामध्ये बघा, जर देशनिहाय प्रजनन दर जर बघितला म्हणजे महिलांची बालकांना जन्म देण्याची क्षमता जर बघितली तर भारताची 1.9 आहे. आणि ॲव्हरेज आयडियल किती पाहिजे 2.1%. म्हणजे रिप्लेसमेंट रेट पेक्षा भारताचा प्रजनन दर हा कमी झालेला आहे. आणि जेव्हा प्रजनन दर कमी होतो तेव्हा लोकसंख्येचा दर सुद्धा कमी होतो. इथं आयोग प्रश्न काय विचारेल, पहिला प्रश्न विचारेल 1.9% वर, सॉरी 1.9 वर, पर्सेंट नाही आहे. आकडेवारी बघा कशी करायची. तो आयोग प्रश्न काय विचारेल की भारतापेक्षा पाकिस्तान आणि बांगलादेशचा प्रजनन दर हा जास्त आहे. बरोबर, एक्झाम मध्ये झामल नाही करायचं, इथंच बघून घेऊ. बांगलादेश 2.1 आहे म्हणजे आयडियल आहे. पाकिस्तान 3.5 म्हणजे जास्त आहे. आणि अफगाणिस्तान 4.7% आहे. म्हणजे भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा प्रजनन दर हा काय जास्त आहे. तर नेपाळ, श्रीलंका आणि भूटान याचा कमी आहे. हे कळलं. एक तुम्हाला लक्षात येऊन आलं का, तिन्ही मुस्लिम देश आहे. बरोबर, यामध्ये फर्टिलिटी रेट काय जास्त आहे आणि बाकी हे कमी आहे, लक्षात ठेवण्यासाठी. आणि चीनचा फक्त 1% आहे. चीनचा किती आहे 1% हा दर आहे. हा झाला देशनिहाय. सर्वात जास्त कुठं अफगाणिस्तानमध्ये. जर आपल्या राज्यानुसार बघितलं तर बघा, भारताचा 1.9 आहे, आयडियल 2.1 पाहिजे. तर भारताचा 1.9 आहे फर्टिलिटी रेट, टोटल फर्टिलिटी रेट, त्यामध्ये बिहारचा बघा नॅशनल ॲव्हरेज पेक्षा जास्त आहे. म्हणजे आयोग इथं तुम्हाला काय प्रश्न विचारेल, पुढील पैकी कोणत्या राज्याचा प्रजनन दर हा राष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहे. तर बघा, बिहारचा आहे, मेघालयचा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मणिपूर या देशाचा काय जास्त आहे. तर तामिळनाडूचा हा या तुलनेमध्ये कमी आहे. तर ही आकडेवारी थोडी काय ठेवा, लक्षात ठेवा. मागच्या 2 वर्षापासून म्हणजे 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षामध्ये आयोग लोकसंख्येचे जे प्रश्न आहे तो ट्रॅडिशनल कडनं थोडा कन्सेप्च्युअल कडे गेला की पुढील पैकी कुठला घटक प्रजनन दरावर अवलंबून आहे. होता ना प्रश्न आपला 2024चा, त्यामध्ये होतं शिक्षणामुळे महिलांचं म्हणजे अवेअरनेस वाढते, हे त्याचं आन्सर आयोगानं दिलेलं होतं. बरोबर, तर हे फक्त आकडेवारी मला सांगायची होती बस. थँक्यू.